श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये शुक्ल व कृष्ण पक्षातील 11वी तिथीला एकादशी म्हटले जाते। एकादशीला हरिदिनी असेही म्हणतात। एकादशी विष्णूंची तिथी मानलेली असून या दिवशी उपवास करतात, दुसऱ्या दिवशी त्याची पारणा करतात। एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहेत। ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असतं। तर प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशा येतात। त्यांची वेगवेगळी नावं असतात। एकादशीच्या दिवशी ब्रह्महत्यादी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात, म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात, म्हणून एकादशीला उपवास करण्यात सांगितले जाते। वर्षाच्या 24 एकादशा नियमाने करणे व त्या दिवशी विष्णू पूजा, जागरण, हरिकथा हे श्रवण इत्यादी गोष्टी करणे हे नित्यव्रत सांगितले गेले आहे। तसेच या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे असतात। तर बघा, उद्या आलेली आहे जया एकादशी, माघ महिन्यातील ही जया एकादशी आहे। तर या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे। हे उपाय आपण प्रत्येक एकादशीला केले तरी सुद्धा चालेल। तर हे उपाय काय आहे याबद्दलच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। जो कोणी एकादशीचे व्रत करतो तो जन्मजन्माच्या पापातून मुक्त होतो। जो श्रद्धा आणि भक्तीने एकादशीचे व्रत करतो त्याला विष्णू भगवान सुख समृद्धी, सौभाग्य आणि मोक्ष प्रदान करतात। एकादशीच्या दिवशी, व्रताच्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर सर्वप्रथम आपल्याला श्रीहरी विष्णूंचे ध्यान करायचे असते। व्रत पूर्ण करणाऱ्याचा संकल्प करायचा असतो। जो कोणी एकादशीचे व्रत करतो त्याने आदल्या रात्री अन्न खायचं नसतं। तसेच उपवासाच्या दिवशी सुद्धा अन्नाचे सेवन करू नका। दुसऱ्या दिवशी उपोषण केल्यानंतरच अन्न खायचं असतं। उपवासाच्या दिवशी तांदूळ खायचे नसतात। तर अशा प्रकारे आपल्याला हे काही नियम पाळूनच आपल्याला उपवास करायचा असतो। त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्रनामाचे अतिउच्च कोटीची विष्णू भगवानाची ही सेवा आहे। तर यासाठी आपल्याला एक वेळा तरी विष्णू सहस्रनामाचे पठण आवर्जून करायचे आहे। तसेच विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र याचा आवर्जून तुम्हाला जप करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे असतात। तर बघा, एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करायचा असतो। याने तुमच्या मनातली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते। त्याचबरोबर दुसरा उपाय, एकादशीच्या दिवशी जर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केलं, त्यानंतर गायत्री मंत्राचा जप केला तर आवर्जून तुम्हाला भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होईल। त्यानंतर तिसरा उपाय, धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर आणि पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहे। नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळस जे आहे ते आवर्जून ठेवायचे आहे, याने विष्णू भगवान प्रसन्न होतात। त्यानंतर चौथा उपाय आहे, या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करायचे असतं। याने तुमच्या कामातील जे काही अडथळे निर्माण होत असतील ते सुद्धा दूर होतील। त्याचबरोबर पाचवा उपाय, या दिवशी पिवळे कपडे, पिवळे फळं आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पण करून त्या वस्तू ज्या आहेत ते गरजू लोकांना वाटायचे असतात। याने भगवान श्री विष्णूची कृपा तुमच्यावरती राहील। त्यानंतर 6वा उपाय, एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा असतो। ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। या मंत्राचा जप तुम्हाला 11 वेळा तुळशीला प्रदक्षिणा करत घालायचा आहे। असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकट जे आहेत ते टळतात। त्यानंतर 7वा उपाय, या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करायचा आहे। असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। त्यानंतर 8वा उपाय, कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावायचा आहे। पिंपळाच्या झाडात प्रभू श्रीहरी विष्णूंचा वास असतो। तर असं केल्याने तुम्ही कर्जापासून मुक्त व्हाल। हळूहळू तुमचं जे काही कर्ज आहे ते तुम्हाला फिटण्यास मदत होईल, तुम्हाला मार्ग मिळेल। तर अशा प्रकारे हे काही 8 उपाय जे आहेत ते आपण प्रत्येक एकादशीला सुद्धा करू शकतात। आणि उद्या जे आहे ते जया एकादशी आहे, तर या दिवशी सुद्धा तुम्हाला हे उपाय आवर्जून करायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।